बाळासाहेब ठाकरेंच्या 100व्या जयंती दिनानिमित्तानं दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। ठाकरेंच्या नेत्यानं मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदेंना घातलेली साद। भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय आणि त्यानंतर आता या दोन्ही शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी या प्रश्नावर बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं सांगत एक प्रकारे दुजोरा दिल्याचं बोललं जातंय। भास्कर जाधव यांनी साथ घातलेली आहे आणि यावर गुलाबराव पाटलांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज आणि चर्चा सुरू झालेली आहे। तर्कवितर्क लढवले जात आहेत। जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आव्हानवजा विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल, त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय। त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा। शिवसेना होतील का एकत्र? मग हा शिवसेना होऊन जातील एकत्र? अरे मी सांगितलं राजकारणात काही होते।